आपला आम्ही मनापासून धन्यवाद देतोय। यानंतर पुढच्या सन्मानाकडे आम्ही वळतोय। सन्माननीय विश्वदादा भगत सरपंच उसरली यांचे तर शुभागमन झालंय, तर त्यांचंही खूप उत्साहाचे स्वागत आहे। त्याचप्रमाणे आपल्याला सन्मान करण्याचं आहे दादा, आपण यायचं आहे। मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे आपल्याला गोड आठवणीत राहावं म्हणून आपला सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे। हो, उसरी संघाचे कॅप्टन आहेत ते। नक्की नक्कीच नक्कीच दादा, एक मिनिट। नक्कीच विश्वास सेठ भगत आता आपल्या सोबत आहेत, त्यांचं मनोगत ऐकूया, कारण खूप चर्चा करत असतात नेहमी आणि एक ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व। जेव्हा ग्रुपमध्ये आपण 40+ विचार केला तर विश्वास सेठ भगत यांचं खूप मोठं योगदान आहे। तर कसं वाटते स्पर्धेबद्दल आणि ओव्हरऑल जर आपल्याला 40+ यांना स्थान दिलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी नेरे क्रिकेट संघाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला खेळायला संधी दिलीत आणि प्रीतम शेठ पाटील यांच्यामुळे आम्हाला त्याची एंट्री मिळाली आणि मैदान तर खूप सुंदरच आहे आणि प्रीतम शेठ आपले सूर्यकांत मस्कर यांच्यामुळं आपल्याला हे 40+ वाल्यांना नाईटच्या टुर्नामेंट खेळण्याची संधी मिळत आहे। त्याच्यामुळं आपण सर्वांनी त्यांचा मनापासून धन्यवाद देऊया आणि माझे मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तर हे होते उसरलीचे माजी सरपंच, आज 40+ गाजवतात। याच दरम्यान आम्ही पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस पुणे जिल्हा विलासजी खंडागळे साहेब जे फौजीत आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्यांचा आम्ही सन्मान करतोय। शैलेश दादांना विनंती करेन, सुनीलजी पाटील साहेब माजी उपसरपंच नेरे यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत। मॅच ऑन करा, मॅच ऑन करा। थोडा डिले झालाय, 10 मिनिटं आम्ही मागे गेलोय। चला मॅच ऑन करा। लकी ड्रॉ सुरू आहे, आपण संपर्क टॉस बॉक्सच्या खाली साधू शकता। प्युअर प्रेक्षक 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकं 10 मॅचेस कव्हर करू शकतो आपण 1 पर्यंत जर तुम्ही साथ दिली तर सन्माननीय विलासजी खंडागळे साहेब फौजी सरचिटणीस पुणे जिल्हा यांचा इथे सन्मान होतो। मॅच ऑन करा, प्रेम संदेश मॅचकडे आपण फोकस करा। मॅच आपली ऑन राहील, सामने थांबणार नाही। डीजे आमच्या समवेत आहेत। आज आपण पाहतो डी ग्रुप 40+ला सुवर्ण संधी, 2 लाखाची स्पर्धा आणि बाईक सुद्धा। विलासजी खंडागळे साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद। तर नागेश खंडागळे आम्ही पाहतो उसरली संघामध्ये जे दमदार ऑलराऊंडर आहेत आणि आज त्यांचे पिताश्री आहेत, आज त्यांना आम्हाला पाहायला मिळालं। साहेब आपले धन्यवाद। तर त्यानंतर सुनील दादा पाटील उपसरपंच माजी उपसरपंच नेरे यांचा इथे सन्मान होईल आणि जगदीशजी म्हात्रे साहेब कामोटे यांना सुद्धा विनंती करेन। सुनील दादा नंतर आम्ही आपला सन्मान करतो। मॅच ऑन झाले, फक्त 2 सन्मानानंतर आम्ही ओव्हर नंतर सन्मानाकडे वळतोय। तर शैलेश दादांना विनंती करेन, सुनील दादा पाटील माजी उपसरपंच नेरे यांचा आपण सन्मान करावा आणि जगदीशजी म्हात्रे साहेब कामोटे यांचा सन्मान करावा। चला मॅच कडे वळतो आपण, ओव्हर नंतर सन्मानाकडे वळतो। धन्यवाद। ऐकूया आपण वैभव भोपे यांना। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू सो मच सागरदा। जाऊया आपण मैदानामध्ये, सुरुवात करतो आपण विनर वर्सेस विनर या लढतीला आणि विनोद पाठे आज काय थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। मागील मॅच मध्ये 31 रन केले आणि पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली। हा बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। त्यांना माहिती आहे बघा, आज 40+ मध्ये खेळताना समोर टेंबोडे संघ आहे। तर सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद। पुढच्या दोन्ही संघांना अगोदर आपण रिपोर्टिंग साठी वैभव कॉल देतोय नेक्स्ट मॅच साठी। चला पडगे 40+ आणि उसरली खुर्द 40+। विलास बोली सर, आपण इथं आलेल्या तरी व्यासपीठावर आपण यायचं आहे।
आणि असं नसतं व्हायचंय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्पिटेटिव्ह. आणखीन एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला आलेला, आणखीन एक दमदार विनोद पाठे यांच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. सुरुवात झाली आहे खरं तर मैदानामध्ये अमित सारखा एक होतकरू खेळाडू, का अप्रतिम गोलंदाजी खरं तर त्यांनी मागील मॅचमध्ये केली होती आणि आता सध्या त्यांच्यावर आक्रमण झालंय. विनोद पाठे एक वेगळ्याच लयमध्ये लयबद्ध फलंदाज, 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हा लोअर फुलटॉस बॉल होता, दिशा देण्याचं काम केलंय. काऊ कॉर्नर एरियामधून खेळाडू आलेत, 1 रन बनले. दुसऱ्यासाठी ऑलमोस्ट जनार्दन म्हटले तर ते नेहमी धावा सोडण्यासाठी तयारच असतात, परंतु ही दुसरी रन होणं थोडं अवघड होतं, त्यामुळे विनोद पाटील यांनी नकार दिला. पहिलं षटक, पहिला एका ओव्हरचा खेळ संपला आणि रन फलकावर धावा लागले त्या 11. पाटील नेरे गावाचा, समीर शेठ पाटील नेरे गावाचा आयोजक स्पर्धेचा, हाय आयोजक स्पर्धेचा. शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा, शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे बाळाराम शेठ पाटील आधी 2 सायकलचे आमचे पुरस्कर्ते यांच्याकडून आमचे DJ नितीन यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज झाले, तर त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच नेहमी समालोचक असो, DJ ऑपरेटर असो, नेहमीच बक्षिसांची ते उलाढाल करत असतात. रुस्तम हिंद केसरी बिरछा बैलाचे मालक यांना आपण पाहतोय. सन्मानित पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. मॅच ऑन राहील. संतोषजी बोईरसाहेब पडगे आणि लहू बोईरसाहेब पडगे यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. एका षटकाचा खेळ संपला आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 11 वर बिनबाद. सुरुवात झाली मोहो 40+ कडून, शंकुनाथ आले टेंबोडे 40+चे होतकरू गोलंदाज, बाउन्सर अटेम्प्ट केला आणि विनोद पाठे यांची उंची अगदी बघितलं तर जरी कमी असली तरी या खेळामध्ये त्यांची उंची फार मोठी आहे, हे त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये दाखवून दिले. गेले कित्येक वर्ष अगदी बघितलं याच मैदानावर अगदी बघितलं सूर्यानं जिंकलेली बाईक ती विनोद पाठे यांना त्यांनी सुपूर्द केली, त्यांना डेडिकेट केली, कारण ते त्यांचे गुरुवर्य आहेत आणि ज्यांचं क्रिकेट पाहून ते खेळ ते विनोद पाठे. हा फटका बॅटच्या रडारमध्ये फार तो उंच गेला, लांबी बघावी लागेल, लांबी देखील फार सुंदर. विनोद पाठे यांच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. मोड असतात ना, एखादी आपण ईव्ही कार घेतली तर त्याला मोड असतात, तसं अटॅकिंग मोडमध्ये, स्पोर्ट्स मोडमध्ये सध्या काम करतायत विनोद. पुन्हा एकदा आक्रमण केल्या, परंतु यावेळेस संधी, फिल्डर डाऊन द बॉल, दूरवरून आलेत, झेल सुटलाय. विनोद पाठे आज मैदानामध्ये येताना एकटे आले नाही, ते त्यांचे नशिबी सोबत घेऊन आलेत. 2 रन या बॉलवर मिळतील. मागील मॅचमध्ये देखील जवळपास प्रेम 2 झेल सुटले होते आणि ते झेल सोडणं टीम आदईला फार महाग गेलं. या मॅचमध्ये देखील ती चूक करून बसलोय सध्या टेंबोडे 40+. विनोद पाठे यांना जीवनदान देणं हे तुमच्यासाठी फार घातक बनेल. रन फलकावर धावा आहेत 19. गोलंदाजीतून शंखुनाथ करावं लागेल, कारण खरंच नाव आपण बघितलं शंखनाथ करावा लागेल गोलंदाजीचा, तर इथून फलंदाजांना थांबू शकतात. परंतु पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला खेळाडू तयार आहेत. योग्य निर्णय, थांबले, प्रतीक्षा केली, दुसऱ्या साडे निघालेत आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट तेज राहिली. 2 रन या बॉलवर पूर्ण केल्या जातील. 1 साईड नरतायत. रन फलकावर धावा आपण बघू शकता सध्या 21, त्यामध्ये विनोद पाटीलच्या एकट्याच्या 9 बॉलमध्ये 20 आहेत, त्यामुळे एकतर्फी किल्ला त्यांनी लढवलाय. मागील मॅचमध्ये देखील दमदार फलंदाजी त्यांनी केली. अगदी बघितलं तर जवळपास त्यांनी 12 बॉलमध्ये 31 धावा केल्या होत्या.
आणि भरपूर तुफानी फलंदाजी खरं तर त्यांनी केली आणि पुन्हा एकदा लगातार 2 मॅच 50 अप 51 धावा बनलेत. विनोद पाटील यांच्या 2 मॅचमध्ये त्यांना 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यांचा स्ट्राईक रेट आहे 242 आणि ॲव्हरेज 51. दमदार बॅटिंग, बेस्ट स्कोर 31. भन्नाट फॉर्म मध्ये चाललेला खेळाडू शंकुनाथ लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं. अपील भरपूर झाली, लाऊड होती अपील. पंच सांगते टोटली आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग. पहिल्यांदा बॅट फर्स्ट, येस डेफिनेटली हे पंच सांगतायत. बॅट फर्स्ट अँड देन पॅड. बॅटवर जर बॉल ब्रश करत असेल तर यात मात्र शंकाच नाही की पंच त्याला नॉट आउटच घोषित करणार आहेत आणि योग्य निर्णय मी म्हणेन. बॅटच्या टो एंडवर चेंडू लागून थोडंसं टॉस झाला, नंतर पायांवर जाऊन हदलला. तर एक मोठी स्क्रीन संदेश आमच्या सोबत. 1.5 चेंडूचा खेळ संपला. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळते 22. जनार्दन पाटील आक्रमण करायचं सुद्धा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. हा आलाय निर्धाव चेंडू आणि पाहता पाहता पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा आहेत मोहो 40+ संघाच्या 11.00 सरासरीनं 2 ओव्हरनंतर 22-0 बाद. दोन ओव्हर नंतर मोहो 40+ 22 धावांवर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या आता 2 उर्वरित षटक आता शिल्लक राहिलेत. 40+चा आजचा बहरलेला क्रिकेट रात्रीचे ठीक आपण बघतो आता सध्या परफेक्ट 9:30 वाजले. तर नक्कीच वैभव, निर्मल बिल्डर अँड डेव्हलपर्सचे आम्ही पाहतो सन्माननीय अनिलजी विष्णू भोईर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आनंद गोंडले ग्रामपंचायत सदस्य विचुंबे आणि मुन्नाबाई सुरत्या दमदार 40+ क्रिकेटर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करीन आपण आसन ग्रहण करावं. वेलकम, सुस्वागतम. पुढच्या दोन्ही संघांना इनिंग ब्रेकमध्ये कॉल असणारे टॉससाठी. पडगे 40+ आणि उसरली खुर्द 40+. यस, उसरली खुर्द 40+चे आणि पडगे दोन्ही संघ नायक आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. धन्यवाद. निवृत्ती भोईर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी ते दाखल झालेत. थर्ड ओव्हरमध्ये 22 वर सध्या संघाची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. बॉल तयार होत असताना राईट मोर द विकेट न विनोद पाठे शांत बसणाऱ्यांपैकी नाही आहेत. काय स्क्वेअर कट केला, बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कडे भरपूर वेळ असतो बॉलच्या मेरिटनुसार खेळ करणं. तुम्ही ऑफ साईडला बॉल फेकले तर ते ऑफ साईडला तुम्हाला चोपतील, लेग साईडला तुम्ही फेकले तर लेग साईडला रन करतील. आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये आतापर्यंत 11 बॉल 25. पुन्हा एकदा कट करणे, बॉल चाललाय गॅप मधून, पाठलाग सुरू झालाय, रेस सुरू झाली आहे आणि अंतिम क्षणाला बॉलवर पोहोचले. एका पायानं बॉल अडवला जरूर, परंतु दुसऱ्या पायानं हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ढकलला. आणखीन एक चौकार. विनंती करेन आपण यायचं स्टेजवर. वैभव, पुन्हा एकदा महत्वाची मी सूचना देतो प्रेक्षकांना. यस, आणि लगातार 3 बॉल 3 चौकार आणि पंच सांगतात हा नो बॉल बीमर. त्यामुळे अपकमिंग तर असं फ्री हिट. विनोद पाटीलची बॅटिंग आवडली असेल, एकदा जोरदार आले त्यांच्यासाठी. पैसा वसूल फुल एंटरटेनमेंट. 13 बॉल 33.
ची प्रेम रवी जे आदईचे होते ज्यांनी बॅनर हिटसाठी षटकार मारला ते 500 रुपये घेण्यासाठी मी लेजंड क्रिकेटर रवी शेळके 40+ यांना विनंती करेन आपण यायचे. आणि वैभव प्युअर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सूर्य. मात्र जाऊया आपण विनोद पाटे यांच्या खेळाकडे, त्यानंतर मी जरूर सांगेन. 3 बॉल 3 चौकार आलेत आणि हा फ्री हिट. 13 बॉलमध्ये 33 धावा विनोद पाटे यांनी केलेत. सांघिक धावा 35. टेंबोडे 40+ संघ. मैदानामध्ये गोलंदाजीतून दमखम दाखवावे लागेल विनोद पाटीलसाठी. यांच्यासाठी विनोद पाठे यांच्यासाठी खरं तर फ्री ऑफ लायसन्स आता दिलाय. खुली संधी, फ्री हिटचा बॉल आणि आणखीन एक चांगला फटका. लगातार 4 बॉल 4 चौकार. काय बॅटिंग करतायत. नाव आहे विनोद पाठे मोहो. पर्यंत कुणाला मिळाले नाही. एक इतिहास होणार का. अनेक दादा संघ खेळले मात्र 40+ जलवा विनोद पाटे दाखवणार का. 3 चौकारासाठी समीर दादा यांच्याकडून 1000 रुपये तर मिळालेत. मात्र लक्ष विद्या पुन्हा एकदा खेळाकडे. काय बॅटिंग होते आज. आणखीन एक चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक आलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 रन बनली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आता विनोद पाटे. अगदी बघितलं 4 बॉलमध्ये 4 चौकार त्यांनी ठोकले. 40 वर संघ जाऊन पोहोचला. मोहो 40+. त्यामध्ये वैयक्तिक खेळ विनोद पाटे यांचा 15 बॉलमध्ये 38चा आणि जनार्दन याने 2 बॉलमध्ये 1 केला. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. सध्या प्रोजेक्टेड स्कोर अंदाजे स्कोर सांगतो या सरासरीने रन चालू राहिल्या तर 58 पर्यंत पोहोचेल. चकमा खाल्लाय जनार्दन पाटील. चुका करतायत. हा फुलटॉस बॉल होता. ही खरी संधी होती त्यांना त्यांच्या फलंदाजीची सुरुवात करत असताना. कारण म्हणतात ना एकाच बाजूने आक्रमण होत राहिलं तर थोडंसं गोलंदाजांना वाव मिळते. परंतु जेव्हा दोन्ही बाजूने आक्रमण होतं तेव्हा गोलंदाजावर भरपूर दबाव असतो. परंतु सध्या फायदा उचलला गेलाय गोलंदाज निवृत्ती भोईर यांच्याकडून. आणखीन एक फुलटॉस बॉल परंतु वेगवान फटका. फिल्डर आहेत पाठीमागे स्क्वेअर लेगला. 1 रन बनले. दुसरीसाठी निघाले जनार्दन पाटीलची विकेट धोक्यात आणि यस रन आउट खेळाडू बाद. DJ नितीनचा आम्ही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो प्युअर प्रेक्षकांसाठी 3 भाग्यवान विजेते प्रेक्षक. पहिल्याला मिळणार स्पोर्ट्स सायकल, दुसऱ्या प्रेक्षकांना मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ ओपन होईल तेव्हा असेल मिक्सर आणि मिक्सरचे पुरस्कर्त्या सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर झील केबल अँड नेट सर्व्हिस. त्यानंतर आम्ही पाहतो आमचे सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब यांच्याकडून मिळणार इस्त्री. तर 3 प्रेक्षक भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना फक्त प्युअर प्रेक्षक, नाही खेळाडू, नाही ऑफिशियल्स, नाही आयोजक संयोजक. आणि ही सुवर्ण संधी लकी ड्रॉ टॉस बॉक्सच्या खाली सूर्य. आणि आज आमची बच्चा गँग बघा अजित गवते आणि त्यांचे सर्व सहकारी बच्चा गँग आज त्यांची प्रचंड मेहनत आहे त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. बघा लकी ड्रॉमध्ये फक्त एकच चिठ्ठी टाकायची आणि त्यामध्ये आमची पारदर्शकता आहे. आपण याची नोंद घ्या. डॉक्टर गोपीनाथ यांनी आम्हाला सांगितलं उमरोलीचे जयदास त्यांचं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये जे त्यांनी कमवलं होते इतक्या वर्ष कुठेही वैभव मॅच पाहायला जायचे आणि त्यांना ती सायकल मिळाली. यस मॅचकडे वळतोय. विनोद पाठे आज थांबण्याचं नाव घेत नाही आणि पंच सांगतात षटकार. क्या बात आहे. बघू शकता आपण 47 धावा आणि विनोद पाठे यांची वैयक्तिक धावा आहेत. 16 बॉल 44. का पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये येईल का. अजून भरपूर बॉल उर्वरित शिल्लक आहेत. जवळपास 10 चेंडू
5 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 16 बॉलमध्ये 44 आणि क्षेत्ररक्षक तिथे उभे आहेत. खरा फिल्डिंग, बॉलवर आले नाही, अजून काही दूर आहेत. आलाय चौकार. पहिले खेळाडू ठरणार का या स्पर्धेमध्ये 50 ठोकणाऱ्या फलंदाजांना स्पोर्ट्स सायकल हे नाव सोनेरी अक्षरामध्ये विनोद पाटे असणार का? चर्चा टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. 51 2 पाहिजे. 17 बॉल मध्ये 48 केलेत. बॉल हवेत आहे. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये आणि षटकारांना अर्धशतक पूर्ण. विनोद पाटे आपली बॅट वर करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. फलंदाजी आवडले असेल, एकदा जोरदार टाळ्या विनोद पाटे यांच्यासाठी. बॉल 54, 7 चौकार आणि 3 षटकार. 300च्या स्ट्राईक रेटने या रन केल्या. सोडून दिला बॉलला. थोडासा दबाव फील होते, प्रेशर फील होते. इथे गोलंदाजाला वाईट बॉल आलाय. रन फलक फार सुसाट वेगाने पुढे चालल्या. 58 धावांपर्यंत आतापर्यंत. रमाकांत भरपूर महागडे राहिलेत. या ओव्हरमध्ये 17 रन आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. आता हा संधी आहे. बॉल हवेमध्ये तरंगतोय परंतु कोणी खेळाडू नाही आहेत. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल विसावलाय. दुसरे साडे निघालेत आणि बघा प्रकाश यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. त्याने विनोद पाटे यांना सुरक्षित ठेवलं. खेळाडू बाद. समीर शेठ पाटील नेरे गावाचा, समीर शेठ पाटील नेरे गावाचा आयोजक स्पर्धेचा, हाय आयोजक स्पर्धेचा. शंकर सीताराम पाटील स्मृतीच्या स्पर्धेमध्ये बघितलं तर आमचे सन्माननीय समीर शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ते स्वतः 40+ मधून गुणवंत क्रिकेट खेळतात आणि आज ते भरपूर खुश आहेत. कारण पहिली स्पोर्ट्स सायकल 50 साठी कोणी पटकावली असेल तर त्यांचा आवडता खेळाडू विनोद पाटे मोहो 40+. जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. रमाकांत यांच्या खात्यामध्ये जरी विकेट गेले नसले तरी सांघिक यश. विनोद पाटे बघा भरपूर खुश आहेत आज. हे मैदान त्यांच्यासाठी लकी मैदान आहे. इथे भरपूर त्यांनी अंपायरिंग केली. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतं. आता संतोष आलेत. उडवल्या बॉल हवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल. जे खाली येत असताना चूक होणार नाही आणि या स्ट्रिपला हा जाईल संतोष यांच्या खेळी सांध. शैलेश शेठ पाटील सूरज पाटील बघा आहे तो संगतीला, आता नाही बघा हो तोड समीर शेठच्या कार्याला. धन्यवाद डीजे. पहिल्या सत्रातील आता अंतिम बॉल राहिलाय. नवीन खेळाडू जगदीश आलेत. 59 धावा आतापर्यंत ऑन बोर्डवर लागलेत. सध्याचा रन रेट आपण पाहिला तर 15.39च्या सरासरीनं या धावा इथे केलेत. पुढच्या दोन्ही टीम देखील आमच्या सज्ज आहेत. टॉस आपण यानंतर करणार आहोत. जगदीश आलेत. शेवटचा बॉल ते मैदानामध्ये खेळतील आणि इथे खेळाडू बाद झालेत अंतिम बॉलवर. अशा रीतीनं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येचं एकंदरीत टोटल आहे ते 59 धावा आणि विनोद पाटे यांची अर्धशतकीय झुंजार खेळ आपण बघितले. त्यानं 20 बॉलमध्ये 55 धावा केल्या. अशी दमदार इनिंग. जाऊया सागर मांडवकर नेरे सरांकडे. तर नक्कीच टॉस इथे होईल. पडगे 40+ आणि उसरली खुर्द 40+. टॉस साठी मी विनंती करेन. टॉस इथे होणार आहे. हे बघा विनोद तर पाटे. यस विनोद पाटेना आपण पाहतोय. प्रीतम दादा आम्हाला सांगत असताना 40+ कडे सुद्धा ही ताकद आहे. आणि मी विनंती करेन लक्ष्मणजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शुभम इंटरप्राइजेसचे ओनर्स. टॉस इथे होईल. आज विनोद पाटेने सगळ्यांची मनं जिंकली. 32 ग्रामीणच्या संघामध्ये आम्ही पाहतो आज 40+ हा ओल्ड इज गोल्ड दाखवून दिलं. पहिली सायकल मिळाली आणि सँडी पालकरनं सुद्धा त्यांचं कौतुक केलं. आज कोणत्याही ग्रामीणच्या संघामध्ये दहशत नव्हती. या दोन्ही संघ नाही पडगे या टॉस करूया आपण. वेळ कमी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आज बाळराम शेठ पाटील आधी भरपूर वेळ मॅचचा आनंद घेतात
आणि विनोद पाटे यांचा खेळ सुद्धा त्यांना आवडला. तर टॉस या पडगे आम्ही मगाशी 2 वेळा कॉल केलं आणि उसरली लव बोईरे त्या आपण लगेच या फेविकिक यस सुविधा करणार आहोत आपण. तर पडगे आणि विश्वासजी भगत साहेब या आपण टॉस आपण करणार आहोत. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच लावा, वेळ खूप कमी आहे. प्युअर प्रेक्षक तर यस बाळाराम शेठ पाटील आधी यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नेहमी जे DJ समालोचक यांच्यावर त्यांचं नेहमी प्रेम असतं आणि टॉससाठी आपण वळणार आहोत. चला टॉस करूया. दोन्ही संघ नायक या 40+ जलवा आज वैभव आपण पाहणार आहोत. आणि आज सर्वांची मनं जिंकली विनोद पाटे ज्यांचे घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर आपण पाहिलं त्यांना या मैदानाचा अभ्यास सुद्धा आहे. बऱ्याच वेळा नेरे मोह आणि आज आपण पाहतो आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकली. विश्वासजी भगत साहेब हे ते जॉईन झालेत. जरूर आपण टॉस करतोय साहेबांच्या शुभ हस्ते. तर कॉल येतोय पडगे संघाकडून. टॉस होतोय तर पाहायचं टॉस कोण जिंकेल. तर टॉस जिंकलाय उसरली खुर्द संघानं. डिसिजन का असेल. बॅटिंग बॅटिंगला पसंती दिली. टॉस जिंकल्यानंतर हा धाडसी निर्णय असतो. आज कशा खेळाची अपेक्षा आहे फलंदाजाकडून. एक 50 धावांची अपेक्षा आहे 4 ओव्हरमध्ये. 50 धावा झाल्या तर आमचे बॉलर चांगले आहेत. त्यांची आमच्या दुसरीच मॅच असेल ना पडगा आणि उसरली. पहिली मॅच ते टॉसवर म्हणजे टाय झाली होती, टॉसवर जिंकले होते. आता बघू आज काय आहे ते. समोर समोर घोडा मैदान जवळच आहे. आता थोड्या वेळात आपल्याला समजेलच काय आहे ते. तर नक्कीच आज संघामध्ये काही चेंजेस का तोच आहे तो संघ खेळणार आहे. आहे तोच संघ आहे. नक्कीच शुभेच्छा असतील आपल्याला. नक्कीच आता लहू बोईरेत आमच्या पडगेचे दमदार क्रिकेटर. उसरली संघाविरुद्ध आता त्या संघाने टॉस जिंकला, धाडसी निर्णय बॅटिंग घेतलं. कितपत रोखण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. आमचं एवढं जे असेल ते. आणि आम्ही ग्रामीण खेळणार आहेत, गावातले कॉलनीतले नसतं पाहिजेत. हे असोसिएशनच्या नियमाप्रमाणे केला बस. तर नक्कीच 40+ ला एन्जॉय आपण करा. आज संघामध्ये काही चेंजेस ऑल टीममेट्स ना सेम आहेत, पण आमच्या अशोक भोईर, मच्छिंद्र म्हात्रे हे नाही, यात जरा कमी वाटणार. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बघा क्रिकेट रसिकांसाठी आणि 40+ साठी एक गुड न्यूज आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि वाकडीचे माजी सरपंच नामदेव शेठ भगत यांच्या वतीनं 28 मार्च ते 2 एप्रिल नाईटची भव्य दिव्य स्पर्धा नामदेवजी जमदाडे साहेब जे मुख्य आयोजक आहेत. आणि 40+ साठी सरपंच आमचे नामदेव जमदाडे यांनी आम्हाला माहिती दिली. 28 ते 2 एप्रिल 28 मार्च ते 2 एप्रिल 16 40+ संघानं तिथे संधी असेल. 16 40+ संघ खेळणारे त्यांनी 32 ग्रामीण रेग्युलर असतील. आणि आमचे मुख्य आयोजक माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे यांचं काही वेळात आगमन होईल. आणखीन काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. मॅचकडे आपण फोकस करूया. तर आम्ही पाहतो वाकडी गावातील संगीत रीडगर असो मग वाकडी पंचक्रोशीमध्ये असो, संगीत आणि भजन क्षेत्रातील उत्कृष्ट पखवाज वादक आणि आज आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांना जे मंत्रमुग्ध करतात, प्रचंड संगीताची हौस असलेलं रेवणजी बोपी साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तर लक्ष्मण पवार यांच्याकडून प्राइज येते. नेवाळीचे आमचे सन्माननीय लक्ष्मणजी पवार साहेब पहिल्या 2 चौकार आणि 2 षटकारांसाठी इथे प्राइज असेल 1000. मॅचकडे आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो आणि टार्गेट
विजयासाठी टार्गेट आहे 60 धावांचं टार्गेट. लक्ष विद्या मॅचकडे. निवृत्ती आहे तेंबोडे 40+. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विनोद पाटे सज्ज, धाव घेण्याची तयारी. यस पंच इशारा जरूर करतील. बॅटच्या स्वरूपाने या धावा जरूर मिळतील. बॅटिंग टीम तेंबोडे 40+. यानंतर पुढची लढाई असेल पडगे 40+, उसरली खुर्द 40+. त्यानंतर कळंबोली 40+ विरुद्ध धरणा 40+ खेळेल. तो सुद्धा सामना आपण पाहणार आहोत. मात्र विनिंग टार्गेटचा विचार केला तर 60चं टार्गेट आहे. विनोद पाटीलनं आज आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित केलं. निवृत्तीला पाहिलं त्यानंतर आपण बॅटिंग करताना आता या वेळेला पाहतोय शंकुनाथ. रेवणजी ओपी साहेब आपलं वेलकम. वजन क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. राऊंड विकेट. ओ खोला टाकला. ड्राईव्ह करतोय डीप कडे. फिल्डर रेडी. 2 धाव घेण्याची तयारी. आम्ही सुद्धा थांबणार नाही. खूप रनिंग. आज बॅटिंग लाईनअप मध्ये पाहिलं वैयक्तिक 55 खेळले विनोद पाटील. 20 चेंडूमध्ये 55 षटकार होते. 3 चौकार पाहिले. 7 खूप दमदार खेळ पाहायला मिळाला. प्युअर प्रेक्षकांसाठी आम्ही लकी ड्रॉ अजूनही सुरू करतोय. उद्या या स्पर्धेतील आपण पाहतो अंतिम रात्र असेल आणि त्यानंतर आणखीन एक रात्र ज्यामध्ये आपण एरिया वाईज लीग मॅचेस पाहणार आहोत. ओ खोला टाकलाय. ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडियम. संधी जरूर मिळेल. जनार्दनला आपण पाहतो गोलंदाज जनार्दन पाटील. अनुभव आहे. आतापर्यंत 3 चेंडू धावा आल्यात एकूण 4. कंपॅरिझन केली जेव्हा अमितनं षटक फेकला पूर्वार्धामध्ये 11 धावा होत्या. शंकुनाथ यांच्या षटकामध्ये धावा आल्या 11. मात्र त्यानंतर जी पिटाई केली त्याच वेगानं खेळावं लागेल. इनसाइड सर्कल धाव करण्याची तयारी. थ्रो पॅरेल. गॅदर सुद्धा थोडा तणाव वाढेल. बॅटिंग टीम तेंबोडे सलग 2 चौकार 2 षटकार. इथे प्राईज असेल. लक्ष्मणजी पवार साहेब यांच्याकडून ही सुवर्ण संधी. अगदी खोलात टाकला शंकुनाथ यांना आपण पाहिलं. निवृत्ती आणि शंकुनाथ तेंबोडे 40+ कडून आज आपण पाहतोय दोन्ही संघाने खूप चांगला खेळ दाखवला. एक एक विजय त्यांनी संपादित केलं आणि हा सामना सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचा असेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. कनेक्शन झालं नाही. इनसाइड सर्कल. तयारी चांगली. सिंगल डबलला मैदानावर काही अंशी का होईना आपण पाहतोय प्रयत्न जरूर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या जेव्हा अमितच्या गोलंदाजीवर जेव्हा विनोद पाटे मैदानावर खेळत होते आणि त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करत असताना एकूण धावा आतापर्यंत चेंडू झाले 5-6. टार्गेट 60. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण ही स्पर्धा पाहतोय. आक्रमण केलं. चढवला हल्ला डीप कडे. स्टेट हिट पॉवरफुल. यास इशारा येईल. मिळतील 4 धावा. ओव्हर कंप्लीट. एकूण धावा फलकावर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा.
दिन बाळाराम शेठ पाटील आदी रुस्तम इंद केसरी बिरजा बैलाचे मालक प्रसिद्ध उद्योजक 2 स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या समवेत असलेले आमचे सन्मानी पाहुणे लक्ष्मणजी पवार साहेब असतील आज वेळात वेळ काढून आलेल्या सर्व आमचे अतिथी त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो स्टेडीचा फटका प्रयत्न चांगले यस गुड फिल्डिंग डाव घेण्याची तयारी धोका होईल पंचांचा इशारा टीव्ही अंपायर कडे इशारा जरूर आलाय संदीपजी पाटील यांना सुद्धा आम्ही पाहिलं जगदीशजी मात्रे यांना पाहिलं सुनील दादा पाटील माजी उपसरपंच महेश भोईरला आपण जरूर पाहतोय मात्र सामना जिंकायचा असेल तर लढावं लागेल टीव्ही अंपायर आमच्या ऑफिशियल्स अंपायर्स यांना विनंती करतो रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान बुवा मात्रे यांना सुद्धा पाहतो मॅचला एन्जॉय करतात तर नक्कीच आपण पाहतोय हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रसिद्ध उद्योजक 40+ दमदार खेळाडू रविदादा भोईर या मॅचला एन्जॉय करतात सत्यवान बुवा मात्रे असतील संदेश मात्रे असतील समीर दादांच्या या स्पर्धेला ते इंदोरला आहेत इंदोरवरून या स्पर्धेचा आनंद घेतात हिमांशू एंटरप्राइजेस रविदादा भोईर असतील सत्यवान बुवा मात्रे आणि संदेश मात्रे यांच्याकडून शुभेच्छा यस नॉट आउट तर नक्कीच आम्ही पाहतोय युवा आमचे उद्योजक अमित दादा गवते यांचे इथे आगमन झाले मयूर पाटील आणि अनिल दादा फडके यांचे इथे शुभ आगमन आज 40+ ला एन्जॉय करण्यासाठी त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत ऑन साइडला लॉफ केला मिड विकेटच्या वरून जरी विनोद पाटेनं अर्धशतक ठोकलं आम्ही सुद्धा थांबणार नाही शंकुनाथ यांच्या बॅट मधून आज शंखनाद करणारा तडाखा पाटील निरेगावाचा आयोजक स्पर्धेचा हाय आयोजक स्पर्धेचा शंकर सीताराम पाटील स्मृती चषक निरेगावाचा शंकर सीताराम पाटील तर नक्कीच कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतो एकूण धावा धावफलकावरती 2 षटकं समाप्त 26 होत्या 2 षटकानंतर 22 होत्या जेव्हा बॅटिंग केली मोहन सामना सोडायचा नाही तेंबोडे 40+ 12 मध्ये 34 2 ओव्हर नंतर 22 तशाच पद्धतीनं तेंबोडे संघ पलटवार करतोय तो संघ तेवढा बलवान आहे या मॅच मध्ये निकाल स्पष्ट होणं बाकी पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन आपण रेडी राहा पडगे 40+ आणि उसरली खुर्द 40+ टॉस जिंकलाय उसरली खुर्द 40+ ना आणि त्यांनी निर्णय घेतलाय डिसाइडेड टू बॅट फर्स्ट फिल्डिंग करेल पडगे 40+ तो सुद्धा घमासान मात्र मोहोच्या 2 षटकानंतर 22 होता आता 26 आल्यात प्रयत्न जरूर आहे शंकुनाथ यांना आपण पाहतो 8 मध्ये 19 ओव्हर नंबर 3 रिक्वायर्ड रन रेट अजूनही 17 ची सरासरी करंट रन रेट 13 चा सुरू या मॅच मध्ये काय होणार रंगत तुम्हाला जरूर पाहायला मिळते 2 षटकानंतर एकूण धावा 26 टार्गेट 60 आक्रमण केलं चढवलं हल्ला स्टेडीट थोडे फंबल झाले धाव घेण्याची तयारी नक्कीच 2 धावा प्रकाश मात्रे यांना पाहिलं तिसरा सामना आपण एन्जॉय करतो आज 40+ चे 12 संघ इथे खेळतील 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी कोणते 2 संघ असतील 11 मध्ये 32 एकूण धावा 28 टार्गेट 60 सामना कोण जिंकेल हो लाईन चांगली होती त्यानंतर टॅप करण्याचा प्रयत्न सामना सोडायचा नाही पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल बेनिफिट मिळेल संदीप पालकर आमचे मेन अंपायर 2 धावेने संघ पुढे सरकेल आता एकूण धावा 30 टार्गेट आपण पाहूया 11 चेंडू आणि 30 धावेची गरज तर आतापर्यंत आपण जरूर पाहिलं 13 मध्ये 30 बनवलं आणि आता 11 मध्ये 30 आक्रमण केलं आणि ठोकलाय दणदणी षटकार इन्फॉर्मेशन देतात मॅच मध्ये वेगळी कलाटणी असेल
बच्चे कंपनी सुद्धा या मॅचला एन्जॉय करते. 2 षटकानंतर 22 होत्या, 13 मध्ये 30 बनवल्या, आता 13 मध्ये त्याच धावा करायचे, 10 मध्ये 24. सामना सोडायचा नाहीये. शंकुनाथ सलग 3 षटकारासाठी समीर दादा पाटील आमच्या आयोजक यांच्याकडून मिळणार 1000, बॅनर हिट मिळणार 500 आणि स्ट्रायकर एंडला शंकुनाथ खोला टाकला चेंडू. जरूर पाहतो आपण, निवृत्ती आहे, धाव घेण्याची तयारी. सामना सोडायचा नाहीये. 60 डावेसाठी पलटवार जरूर होते. का होणार या मॅच मध्ये? इक्वेशन अनालिसिस. एकूण धावसंख्या पोहोचले 38, टार्गेट 60. तर अनिल फडके विगर या मॅचचा एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. 9 चेंडू आणि 22 धावा. सामना कमालीचा आहे. बॅटिंग करताना संघ तेंबोडे 40+, एका बाजूला मोह 40+. 9 मध्ये 22. त्याच पद्धतीनं लढाई सूर्य मैदानावर शंखनाद करणारी बॅटिंग तेंबोडे 40+. आक्रमण केले स्टेट हिटला. फिल्डर रेडी आहे, पकडलाय चेंडू. प्रकाशनं पकडलाय. 2 धाव. मिसफिल्ड. या छोट्या छोट्या चुका खूप महत्वाच्या असतात. इथे बघा, एक चुकी काय काय करू शकतो. एकूण धावा दाफलकावर 40. त्याच पद्धतीनं 8 मध्ये 20. 3 ओव्हर नंतर धावा होत्या 41. तोच प्रवास सूर्य. मास्टर माइंड विनोद पाटे कशा पद्धतीनं आता उपाययोजना आखल्या जाणार. विजयाला गवसणी कोण घालणार, विजय खेचून कोण आणणार. रात्रीमध्ये आपण पाहतो 40+चा धमाका आणि टार्गेट होतं 60 धावा. इक्वेशन 8 मध्ये 20. निकाल स्पष्ट होणं बाकी. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो? थरार नाट्य क्रिकेट. वैयक्तिक योगदान पाहिलं शंकुनाथ 11 मध्ये 29. 40 स्ट्रायकरेनला सज्ज होतील. ओ ऑन दी राईट स्टेप आउट झाल्या. फिल्डर रेडी. इम्पॉर्टंट कॅच. बिग विकेट. प्रकाश मात्रेनं हा झेल टिपला. आता इक्वेशन 40 झाल्या, 60 करायचे. त्रिकोण रन रेट वाढलाय 15 ची सरासरी. आणि आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. पहिला धक्का. मात्र बॅटिंग आवडली असेल तर दोन्ही फलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 7 मध्ये 20. यस डीजे. कव्हरला फिल्डर रेडी आहे. सिंगल. 2 धावेसाठी प्रयत्न होतील. थ्रो थोडा लेट आलाय. व्हेरी क्लोज. डेंजर एंडला. सुरक्षित. संतोष पाटील पंच टीव्ही अंपायर कडे जरूर डिमांड केल्या. चेक करूया आपण एक्झॅक्टली 2 धावा पूर्ण आहेत की नाही. ऑफिशियल अंपायर जॉईंट होतील. सामना कमालीचा आहे. मोह 40+, टेंबोडे 40+. टेक्निकल टीम कडे जाऊया. टीव्ही अंपायर कडे जाऊया. एक्झॅक्टली डेंजर एंडला धावा पूर्ण झालेत का नाही. विविध कॅमेरानं आई एकविरा इव्हेंट स्पर्धा कव्हर करत्या. आणि जरूर आपण जाऊया टेक्निकल टीम कडे. 2 धावा पूर्ण आहेत की नाही. डाऊट्स क्लिअर होतील. आपण पाहूया. थ्रो चांगला झाला, मात्र थोडा लेट आला आणि तिथे प्रयत्न जरूर पाहतोय. व्हेरी क्लोज आहे. अँगल इथे पाहायला मिळतो. यस. नॉट आउट. मॅच ऑन. प्लेड ऑन. येणारे 6 चेंडू आणि लक्ष असेल 18. 6 बॉल 18. पाणी घेऊन जा. पाण्याची गरज आहे. बच्चा कंपनी पाणी घेऊन जा. 12 मॅनला विनंती करेन. आणि आमच्या खेळाडू कक्षाकडे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. बॅटिंग टीमला हवं असेल तर तिथल्या खेळाडू आपण जाऊ शकता. बॅटिंग टीम पाण्याची जारची व्यवस्था तिथे करण्यात आली. 6 चेंडू 18 धावा. मोह 40+. सामना कोण जिंकेल? 60चं टार्गेट. तर नक्कीच मयूर पाटील आहेत 40+ला ते एन्जॉय करतात. 40+ मध्ये सुद्धा असे सामने तुम्हाला गरम होताना पाहतात. मात्र आता गोलंदाज आलेत
जरूर पाहूया ओल्ड इज गोल्ड आणखीन एक एक्सपिरियन्स प्लेयर नामदेव पाटील. नक्कीच हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. चर्चा होते सत्यवान काकडे ऑफिशियल अंपायर्स आहेत. गोलंदाजी तिथे चर्चा जरूर होईल. टेंबोडे 40+ जिंकेल का मोहो 40+. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सूर्य भाग्यवान विजेता प्रेक्षक. फर्स्टला मिळणार स्पोर्ट्स सायकल, सेकंडला मिळणार मिक्सर, थर्डला असेल इस्त्री. आणि आम्ही जरूर पाहतील टॉस बॉक्सच्या खाली तिथे व्यवस्था करण्यात आली. 6 मध्ये 18ची गरज. सुभाष जरूर तुमच्याकडे तुमच्या नावाची चिठ्ठी टाकू शकता. 6-18 रिक्वायर्ड 118 एकूण धावा 42. सामना कोण जिंकेल? कमालीचा सामना. पहिला चेंडू खोलात टाकला, द्विधा मनस्थिती निर्माण केली. एक्झॅक्टली कसा फटका खेळायचा अंपायर सिग्नल. 22 न धावा मिळतील. यश त्यांच्या मागे उभे आहेत विनोद पाटे, मास्टर माइंड त्यांना ओळखला जातो. सापळा रचलाय. इथे चर्चा जरूर येईल. 5 मध्ये 17 टार्गेट 60. टेंबोडे 40+ का मोहो 40+. सामना कोण जिंकेल? 5 मध्ये 17. दोन्ही फलंदाजांकडे ती ताकद आहे. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. येणारे चेंडू 5-17ची गरज. 43 धावा झाल्यात. नामदेव पाटील समोर ठेवला, पुढ्यामध्ये टाकलाय, पकडला जेल. गुड कॅच जनार्दन, गुड, व्हेरी गुड कॅच. 4 मध्ये 17. नाही 4 मध्ये 17. 40+ मध्ये आपण अशी गुणवत्ता बऱ्याच वेळा पाहिलं. सामन्याला कलाटणी देऊ शकतात. का होणार या मॅच मध्ये? नेक्स्ट मॅच पडगे आणि उसरली खुर्द. 10 वाजले. चला थोडा स्पीडअप करा. आणखीन आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे. हा सामना सोडून 7 मॅचेस आणि वेळेचं बंधन सुद्धा. 40+ ऑल टीममेट्सना, ऑल प्लेयर्सना आम्ही विनंती करतो. 4 मध्ये 17 टार्गेट 60. रिक्वायर्ड 120 वाढलाय थोडासा. इथे आक्रमकता दाखवावी लागेल. अमित आलेत आणि फलंदाज संतोष. समोर ठेवला, नामदेव पाटील कडे प्रचंड अनुभव आहे. व्हरायटी त्यांच्याकडे, विविध थाटणीचे चेंडू फेकण्याची कला त्यांच्याकडे. आणि बऱ्याच वेळा जेव्हा मोहो 40+ वय वर्ष त्यांचं 59+ आहे. बघा 40+ आपण जरी एन्जॉय करता 59+ वय वर्ष असताना सुद्धा मैदानावरती दमखमय स्लॉग ओव्हर मध्ये षटक हाताळणं वाघाचं काळीज असावं लागतं, जिगर असावी लागते. आणि 3 मध्ये 17. 3 चेंडू 17 धावा. स्ट्रायकरेनला सज्ज असतील बॅटिंग करताना. टेंबोडे 40+. ओ यष्ट्यांच्या मागे विनोद पाटे फ्रंटफुटचा वापर जरूर केला आणि इथे बघा प्रयत्न फसला. वीक ऍक्शन, तेवढीच रिॲक्शन. मास्टर माइंड आहेत विनोद पाटे, मागे उभे होते. जर्सी नंबर 01. आता विनिंग कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर येईल. 2 चेंडू 17. मोहो 40+ ना मॅच मध्ये कमबॅक केलाय. सामन्यावर मजबूत पकड निर्माण करतोय. प्रयत्न चांगले केले होते शंकुनाथ यांच्या मार्फत. 12 मध्ये 29. मैदानावर जर ते उभे असते तर चित्र वेगळं असतं. चला विनंती असेल पडगे 40+ आपण रेडी राहा. जसा शेवटचा चेंडू पडेल आपण आतमध्ये जाऊ शकता. आतमध्ये आपण जाऊ शकता. लास्ट बॉल. आक्रमण जरूर केला मात्र मॅच जिंकल्या सलग 2 सामने. मोहो 40+, बॅड लक टीम टेंबोडे 40+. मात्र खेळ चांगला पाहायला मिळाला. 20 चेंडू मध्ये 55. ओल्ड इज गोल्ड, मॅन ऑफ द मॅच विनोद पाटे. चला आपण त्यांना स्पोर्ट्स सायकल देणार आहोत.